हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 2 ऑक्टोबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 2 ऑक्टोबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। पहिली न्यूज आहे ती आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया NV रामन्ना जे आहेत ना त्यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे। त्याच्यामध्ये आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की ब्युरोक्रॅट्स म्हणजे आपले जे नोकरशाही आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसर्स आहेत आणि विशेष करून याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटविषयी बोललं गेलं आहे। मग त्याच्यामध्ये पोलिसांवर वेगवेगळ्या केसेस फाईल केल्या जातात आणि त्याच्यामध्ये विशेष करून ॲट्रॉसिटी केसेस ज्या आहेत त्या पोलिसांवर, वेगवेगळ्या ऑफिसर्स असतील, वेगवेगळे नोकरशाहीमध्ये कार्य करणारे गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतील त्यांच्यावरती फाईल केल्या जातात आणि त्यांचं करिअर इंटेन्शनली हार्म करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांचं करिअर इंटेन्शनली बर्बाद करण्याचा प्रयत्न केला जातो। आणि विशेष करून याच्यामध्ये काय आहे, पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत ना त्या जास्त करून इन्व्हॉल्व असलेल्या आपल्याला इथं पाहाव्यास मिळत आहेत। पॉलिटिकल पार्टीजमध्ये आता विशेष करून काही ब्युरोक्रॅट्स जे आहेत ते काही पार्टींच्या फेवरमध्ये असतात, काही विरोधात असतात, अशी सुद्धा सिच्युएशन निर्माण होते। मग जे पॉलिटिकल पार्टी सत्तेमध्ये आहे ना ती मग त्यांच्या विरोधात काम केलेल्या ब्युरोक्रॅट्सला अशा प्रकारच्या केसेसमध्ये फसवताना वारंवार आपल्याला न्यूजमध्ये पाहाव्यास मिळते। मग त्याच्याशी रिलेटेड चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी सांगितले की अशा प्रकारचे जे प्रकार होतात ना आणि अनेक पोलीस ऑफिसर्स जे आहेत जे प्रामाणिकपणे कामसुद्धा करतात त्यांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं। त्याच्यासाठी एक स्टँडिंग कमिटी फॉर्म केली जाईल आणि त्या स्टँडिंग कमिटीमध्ये विशेष करून हायकोर्टाचे चीफ जस्टिस जे असतात ते या कमिटींना हेड करताना पाहाव्यास मिळतील। आणि त्या कमिटीचं कार्य काय असेल तर अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत ना त्या केसेसचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे त्या कमिटींचं कार्य असेल, असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी म्हटलेलं आपल्याला या न्यूजच्या माध्यमातून पाहाव्यास मिळतं। मग आता आपल्याला याच्यातून पहिला की पॉईंट काय घ्यायचा आहे, पहिला की पॉईंट घ्यायचा आहे ॲट्रॉसिटीशी रिलेटेड ज्या तरतुदी आहेत त्या कशा प्रकारच्या आहेत, इंडियन पिनल कोडमध्ये काय त्याच्याशी रिलेटेड तरतूद आहे हे आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत। कारण याच्यामध्ये केंद्रबिंदू म्हणजे केंद्रीभूत केलेला पॉईंट कुठला आहे तर ॲट्रॉसिटीचा पॉईंट आहे, त्यामुळे आपल्याला खरं तर ॲट्रॉसिटीविषयी माहिती असणं गरजेचं आहे। दुसरा की पॉईंट आपण याच्यातून काय घेऊ शकतो तर विशेष करून याच्यामध्ये NV रामन्ना यांनी जे स्टेटमेंट केलं आहे ते याच्यामध्ये सांगितलेलं पाहाव्यास मिळतं। मग आता त्याच्याशी रिलेटेड आपल्याला चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नियुक्ती कशी होत असते, त्याच्यासाठी पात्रता काय आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद त्याच्याशी रिलेटेड काय दिले, या सर्वांचा अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे। समजते तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज आपल्यासाठी महत्त्वाची होती। एवढंच महत्त्वाचं आहे न्यूजमध्ये। पुढची महत्त्वाची न्यूज कोणती आहे ते बघूयात आपण। पुढची न्यूज आहे ती पंजाबशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। आता पंजाब जास्त न्यूजमध्ये, कारण पंजाबमध्ये काँग्रेस पार्टीमध्ये एक मोठी फूट पडलेली आपल्याला पाहाव्यास मिळते। त्याच्यामध्ये अमरिंदर सिंग यांनी जेव्हापासून चीफ मिनिस्टर पदावरून रिझाईन केलं ना तेव्हापासून काँग्रेस पार्टी आणि त्यांच्यामध्ये कटू संबंध निर्माण झालेले पाहाव्यास मिळतात। आणि अमरिंदर सिंग यांनी कालच न्यूजपेपरला आपण बघितलं होतं की काँग्रेस पार्टी सोडून देतोय अशी घोषणा केली होती। आणि तेव्हापासून परंतु त्यांनी हे पण सांगितलं होतं की मी कोणत्याही प्रकारे BJP जॉईन करण्याच्या विचारात नाही आहे, परंतु काँग्रेस पार्टी सोडत आहे हे फिक्स आहे असं त्यांनी सांगितलं होतं। आणि आता मग काँग्रेस पार्टीचे एक लीडर जे आहेत हरीश रावत आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामध्ये एक शाब्दिक युद्ध सुरू झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते। हे सांगणारी न्यूज आहे, टोटल पॉलिटिकल न्यूज आहे, त्यामुळे याच्यातून आपल्याला घेण्यासारखं असं काही नाही आहे। पुढं आपल्याला एक छोटीशी न्यूज येते GSTशी रिलेटेड पाहाव्यास मिळते ना, ती न्यूज खरं तर आपल्याला हे सांगते की GST कलेक्शन जे सप्टेंबरमध्ये झालं आहे ना ते सप्टेंबरमध्ये झालेलं कलेक्शन अगोदरच्या वर्षांच्या कंपॅरिझन केलं तर ते खूप हाय झालेलं आहे, खूप चांगलं झालेलं आहे असं सांगणारी न्यूज आपल्याला पाहाव्यास मिळते। त्याच्यामध्ये जवळजवळ 1.17 लाख कोटी रुपयेचं कलेक्शन GST रेव्हेन्यूचं, ग्रॉस GST विषयी बोललं जातं इथं, नेट GST नाही। नेट GST हा फायनल असतो, ग्रॉस GST हा त्याच्या अगोदरचा असतो। मग हा ग्रॉस GST जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने कलेक्ट झालेला आपल्याला पाहाव्यास मिळते। त्याच्यामध्ये जवळजवळ 23% हायर
तो कलेक्ट झालेला पाहाव्यास मिळतो. हे सांगणारे न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट ऑब्वियस आहे, आपल्याला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. इकॉनॉमीच्या दृष्टीतून ते खूप महत्त्वाचं होऊन बसतं. आणि याची डिटेल इन्फॉर्मेशन बघत असताना आपण त्याचे जे स्लॅब्स आहेत 5 प्रकारचे, 0%, 5%, त्यानंतर 12% आहे, 18% आहे आणि 28% आहे. हे जे स्लॅब्स आहेत ना, ते स्लॅब्स आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात, कोणकोणत्या वस्तूंवरती 5% कर आहे, कोणकोणत्या वस्तूंवरती 0% कर आहे, ते सेक्टर जे आहेत ना ते आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची न्यूज आहे ते सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड न्यूज आहे. सुप्रीम कोर्टानं सांगितलं, आता दिल्लीमध्ये आपण बघतोय की फार्मर्स जे आहेत ते खूप दिवसांपासून तिथं प्रोटेस्ट करत आहेत, आंदोलन करत आहेत. आणि त्यांचा मुद्दा काय तर फार्म लॉ जो नवीन आलेला आहे ना, त्या फार्म लॉमध्ये काही तरतुदी अशा आहेत की त्यांना शेतकरी विरोध करतात आणि त्या नियमांच्या विरोधात, त्या ॲक्टच्या विरोधात ते आंदोलन करतात. परंतु सुप्रीम कोर्टानं सांगितले की दिल्लीमध्ये वेगवेगळ्या नॅशनल हायवेजवरती असतील किंवा रेल्वे अडवण्याचा काही वेळा प्रयत्न झाला, त्यामुळे तुम्ही दिल्लीचा अक्षरशः गळा दाबत आहात, असं स्ट्रँग्युलेटिंग करत आहात, दिल्ली तुम्ही पूर्ण चॉकअप करण्याचा प्रयत्न करतात, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं पाहाव्यास मिळतं. आणि याच्यावरती लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनं तोडगा काढायला पाहिजे असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने याच्या अगोदर सांगितलेलं आपण बघितलं होतं. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर फार्म लॉच्या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे, फार्म लॉ डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. हे ऑलरेडी मी अगोदर पण तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळं जो फार्म लॉ नवीन आलेला आहे तो जर तुम्ही अजून अभ्यास करून ठेवला नसेल ना तर तो डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवा. तो एक्झामसाठी खूप महत्त्वाचा होऊन बसतो. त्याचा नक्की एक्झाममध्ये आपल्याला फायदा होऊ शकतो. एवढंच इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात. पुढची न्यूज आहे ती खरं तर आपल्याला तामिळनाडूशी रिलेटेड असलेली न्यूज पाहाव्यास मिळते. आणि तामिळनाडूमध्ये एक जो टायगर आहे त्यानं एका पर्सनला किल केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. पर्सनवरती अटॅक केला आणि त्या पर्सनची त्यानंतर डेथ झालेली पाहाव्यास मिळते. आणि त्याच टायगरला शोधत असताना हे फॉरेस्ट ऑफिशियल जे आहे ते आपल्याला पाहाव्यास मिळतात. T23 असं नाव दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते त्या टायगरला. आणि विशेष करून इथं मुद्दुमलाई टायगर रिझर्वविषयी बोललं जातं. MTR हा जो टायगर रिझर्व आहे त्याच्याविषयी बोललं जाते. तमिळनाडूमध्ये हा खरं तर टायगर रिझर्व आहे. त्यामुळे आपल्याला या न्यूजमधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचा आहे तर पहिला तर की पॉईंट आपल्याला विशेष करून घ्यायचा आहे की या टायगर रिझर्वविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण इंटरनेटवरून बघायला पाहिजे. कारण टायगर रिझर्व असू द्या किंवा असे जे फॉरेस्ट एरियाज असतात त्याच्यावरती जे न्यूजमध्ये असतात खरं तर त्याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन वारंवार UPSCनं MPSCने विचारलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात वारंवार. त्यामुळं अशा प्रकारचे न्यूज आपण निग्लेक्ट करून चालणार नाही. याचा डिटेल अभ्यास करून आपण ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला झाला. आणि दुसरा की पॉईंट काय आहे तर आपल्याला तामिळनाडूचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे. समजते. हे 2 की पॉईंट आपण बघून ठेवणं गरजेचं आहे. मग आता आपण बघूया की मुद्दुमलाई टायगर रिझर्व जो आहे त्याची काही इन्फॉर्मेशन आपल्याला इंटरनेटवरून मिळते का बघू इथंच. आणि त्यानंतर आपण तामिळनाडूचं लोकेशन इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन बघण्याचा प्रयत्न करू इथंच. इथं आपण विकिपीडियाच्या माध्यमातून बघू शकतोय छोटीशी इन्फॉर्मेशन मुद्दुमलाई टायगर रिझर्वविषयी. विशेष करून मुद्दुमलाई टायगर रिझर्व जो आहे तो मुद्दुमलाई नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरी या दोघांचा मिळून टायगर रिझर्व डिक्लेअर केलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याची स्थापना जी झाली तर 1940 रोजी याची स्थापना झालेली पाहाव्यास मिळते. या वर्षी त्याची स्थापना झाली. एरिया किती आहे 321 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया या टायगर रिझर्वचा आहे. याची बाकी इन्फॉर्मेशन जर की पॉईंट बघायचं झाले ना तर मुद्दुमलाईचा अर्थ काय होतोय तर एन्सेंट हिल्स म्हणजे जो प्राचीन डोंगर रांग आहे त्याला आपण खरं तर मुद्दुमलाई असं तमिळमध्ये म्हणतो. आणि मुद्दुमलाई नॅशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सँक्च्युरीचा मिळून मुद्दुमलाई टायगर रिझर्व बनवलेला आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले. त्याचबरोबर मुद्दुमलाई हा निलगिरी डिस्ट्रिक्टमध्ये आढळतो आणि विशेष करून निलगिरी डिस्ट्रिक्टमध्ये निलगिरी डोंगर रांग असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्या डोंगर रांगामध्येच हा जो टायगर रिझर्व आहे तो वसलेला आहे. आणि कर्नाटक आणि केरळाची बाउंड्री याला शेअर होत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. हे मॅपच्या माध्यमातून आपण खरं तर बघण्याचा प्रयत्न करूयात की खरं तर सिच्युएशन नेमकी काय आहे याची, लोकेशन याचं नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण मॅपवर जाऊन बघणं गरजेचं आहे. मग इथं आपण मॅप बघण्याचा प्रयत्न करूयात.
आता हे लोकेशन बघितलं तर तुम्हाला काही समजणार नाही, परंतु जर झूम आउट करून आपण बघितलं ना तर मग आपल्याला समजू शकेल की मद्दुमलाई टायगर रिझर्वचं नेमकं लोकेशन कशा पद्धतीचं आहे ते. आता जरा बऱ्यापैकी आपल्याला समजू शकते की इंडियाच्या साऊथ पार्टमध्ये कशा पद्धतीनं हा जो मद्दुमलाई टायगर रिझर्व आहे तो वसलेला आहे. आता आपण हे करेक्ट लोकेशन बघू शकतो. या ठिकाणी आपल्याला मद्दुमलाई टायगर रिझर्व जो आहे तो वसलेला पाहाव्यास मिळतो. शेजारील महत्त्वाच्या सिटी इकडे बेंगलुरू आहे, त्याचबरोबर इकडे कोची आहे, इकडे मदुराई आहे. ह्या महत्त्वाची शहरं जी आपण म्हणू शकतो ना ती सुद्धा आपल्याला इथं पाहाव्यास मिळत आहेत. आणि इथं मद्दुमलाई टायगर रिझर्व आपल्याला पाहाव्यास मिळतो. वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आणि नेचर रिझर्व जो आहे तो. हे आपण प्रयत्न केला मद्दुमलाईविषयी, मद्दुमलाई टायगर रिझर्व जो आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघण्याचा आणि त्याचं लोकेशन बघण्याचा. आता आपण तामिळनाडूचं खरं तर लोकेशन आपल्याला बघायचं आहे. या पॉलिटिकल मॅपवरती आपण तामिळनाडूचं लोकेशन या ठिकाणी बघू शकतोय. आणि बाकी इन्फॉर्मेशन बघायची झाली तर तामिळनाडूचे शेजारील राज्य पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये केरळा हे राज्य आहे, कर्नाटक हे राज्य आहे आणि इकडं आंध्र प्रदेश हे राज्य पाहाव्यास मिळते. आणि इकडं जी किनारपट्टी लाभली आहे ना ती किनारपट्टी आहे बे ऑफ बेंगॉल या समुद्राची किनारपट्टी तामिळनाडूला लाभलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. इकडं श्रीलंका कंट्री आहे आणि बाकी इकडं अंदमान निकोबार आयलंड असलेलं पाहाव्यास मिळते. बेटं जी आहेत अंदमान निकोबारची ती इथं बसलेली पाहाव्यास मिळतात. हे आपण प्रयत्न केला तामिळनाडूचं लोकेशन बघण्याचा इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन, इंटरनेटचा आधार घेऊन. आज 2 ऑक्टोबर आहे, आपला राष्ट्रपिता, आपल्या राष्ट्रपित्याची जयंती आज, महात्मा गांधींची जयंती आज, जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने इथे एक कोट पाहाव्यास मिळाला, मला वाटलं की तुमची शेअर करायला पाहिजे. महात्मा गांधींनी एका ठिकाणी सांगून ठेवले की स्वयं को जानने का सर्वश्रेष्ठ तरीका है स्वयं को औरों की सेवा में डुबो देना. स्वतःला जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचे असेल, स्वतःचे जर कॅपॅबिलिटीज जाणून घ्यायचे असतील, स्वतःविषयी सर्व काय अभ्यास करायचा असेल तर तुम्ही स्वतःला दुसऱ्यांच्या सेवेमध्ये तल्लीन करायला पाहिजे, स्वतःला दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लिप्त करायला पाहिजे, असं महात्मा गांधींनी एका ठिकाणी सांगून ठेवलं होतं. तोच कोट इथं आपण बघू शकतोय. अशा प्रकारचे जे कोट्स असतात ना महान व्यक्ती, महान पर्सनॅलिटींचे, ते कोट्स तुम्ही खरं तर एथिक्समध्ये यूज करू शकता. एथिक्समध्ये खूप महत्त्व असतं अशा प्रकारच्या कोट्सचं. परंतु ते कोट्स कसे असायला पाहिजे, तुम्हाला जो प्रश्न विचारला आहे की स्टडीमध्ये विचारू द्या किंवा इतर ठिकाणी विचारू द्या एथिक्समध्ये, त्याला अनुसरून असायला पाहिजे. त्या दृष्टीतून मग ते खूप बेनिफिशियल झालेले आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि महात्मा गांधींविषयी आपल्याला खरं तर खूप जास्त जाणून घेणं गरजेचं आहे. त्यांच्याशी रिलेटेड त्यांनी स्वतः लिहिलेली 2 बुक आहेत. एक तर माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, माझ्या सत्याचे प्रयोग, जे एक बुक आहे ते मराठीमधून अवेलेबल आहे, हिंदीमधून अवेलेबल आहे, इंग्लिशमधून त्यांनी स्वतः लिहिलेलं अवेलेबल आहे. त्याच्यापैकी कोणतंही तुम्हाला जे सुटेबल लँग्वेज आहे ते तुम्ही वाचायला पाहिजे, पण कंपल्सरी वाचायला पाहिजे, तरच तुम्ही महात्मा गांधींना खरं तर ओळखू शकता. आणि याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ना ते सुद्धा सॉल्व्ह होईल. मेंटल लेवलला एक सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला महात्मा गांधींना वाचल्यानंतर. त्यामुळे ते तुम्ही खरं तर वाचायला पाहिजे. आणि दुसरं एक बुक त्यांनी लिहिलेलं आहे हिंद स्वराज नावाचं, मग ते हिंद स्वराजसुद्धा बुक तुम्ही वाचायला पाहिजे. परंतु माय एक्सपेरिमेंट विथ माय ट्रूथ जे आहे ना ते बुक तुम्ही खरं तर कंपल्सरी वाचायला पाहिजे. तुम्ही वाचलं असेल तर ते तुम्ही ग्रेटच आहात, जर नसेल वाचलं तर प्लीज वाचून घ्या. एखाद्या जो तुमचा रिकामा वेळ आहे ना त्यावेळेस खरंच एकदा टाईम काढून तुम्ही वाचून घ्या, रिकाम्या वेळेत वाचून घ्या, पण वाचा. खूप काही त्याच्यातून शिकायला मिळेल. मी स्वतः खूप वेळा ते एकच बुक खूप वेळा वाचलं आहे, 3-4 वेळा वाचलं आत्तापर्यंत. आणि त्याच्यावरून ज्या वेळेस मी वाचतो ना त्यावेळेस एक नवीन काहीतरी मला शिकायला मिळतं. त्यामुळं त्याच्यामधून जेवढ्या वेळा तुम्ही जास्त वेळा ते रीड करता ना तेवढ्या वेळ एक वेगळा अर्थ त्याच्यामधून निघतो, वेगळं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. त्यामुळं मी माझ्या एक्सपिरियन्सवरती तुम्हाला सांगतो की ती बुक नक्की वाचा, त्याच्यातून खूप काही तुम्हाला शिकायला मिळेल. आणि सिम्पल कसं राहायचं आणि आपली मेंटॅलिटी स्टेबल कशी ठेवायची ते सुद्धा त्याच्यातून शिकायला मिळतं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या गोष्टी कशा होत असतात हे आपल्याला एक समजतं की आपण एखादी छोटी गोष्ट जरी केली तर त्याचा एक मोठा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो समाजावरती, ते बुक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतं. त्यामुळं प्लीज ते वाचून घ्या. तुम्ही वाचलं नसेल तर तुमच्या आयुष्यात एक नवीन बदल तुम्हाला नक्की जाणवेल. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती ते बघूयात.
वर्ल्ड पेजला न्यूज आहे ती चायनाशी रिलेटेड न्यूज आहे आणि तैवानच्या डिफेन्स झोनमध्ये खरं तर चायनाच्या काही जेट्स जे आहेत 25 जेट्स आहेत त्यांनी एंट्री केलेली पाहाव्यास मिळते असा दावा तैवाननं केला आहे. आणि ज्यावेळेस जे महत्त्वाची पार्टी तिथे एकच पार्टी महत्त्वाची आहे जी कायम सत्तेमध्ये असते, कम्युनिस्ट आयडिओलॉजीचे लोक आहात पार्टी आहे ती खरं तर ती पार्टी आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना. आणि त्या पार्टीच्या स्थापने दिवशीच अशा प्रकारचं कृत्य घडणं हे खूप खोडसाळपणाचं लक्षण चायनाचं आहे असं सुद्धा मानलं जातं. आणि वारंवार काल जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की चायना अशा प्रकारची इलिगल ॲक्टिव्हिटी वारंवार करत असतं. हे यांच्या आपण म्हणू शकतो की बेस लेवललाच बसलेलं आहे, रक्तामध्येच बसलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. प्रत्येकाला डिवचणं हे यांच्या रक्तामध्ये बसलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच प्रकार आता त्यांनी तैवानसोबत केलेलं आहे. त्याच्या अगोदर इंडियासोबत तर वारंवार हे करतच असते, ते कालच आपण डिस्कस केलं होतं. ते सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इंडियाचे चायनासोबत कशा प्रकारचे संबंध आहेत आणि तैवानसोबत कशा प्रकारचे संबंध आहेत याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ते महत्त्वाचं होऊन बसतं. एवढं की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतोय. इथं आपल्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आता आपण महत्त्वाचे एडिटोरियल्स कोणकोणते आहेत ते डिस्कस करण्यास सुरुवात करूयात. आजचं जे पहिलं आर्टिकल महत्त्वाचं जे आपण म्हणू शकतो ते गांधींविषयी आहे. आपले जे राष्ट्रपिता आहेत त्यांच्याविषयी आहे. आज 2 ऑक्टोबर आहे, यांची जयंती आहे, त्यामुळे ऑब्वियस हा आर्टिकल येणं साहजिकच होतं. आणि याच्यावरती मग त्यांची पॉलिटिकल लाईफ कशी होती ना ते इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. परंतु जसं की मी तुम्हाला सांगितलं त्यांनी लिहिलेली जी 2 बुक्स आहेत ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे. लाईफमध्ये अनेक चेंज स्वतःच्या करण्यासाठी ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि एक नॉलेज असणं, महान पर्सनॅलिटी काय असतात आणि नेमक्या महान पर्सनॅलिटी कशा बनत असतात याच्यासाठी त्यांच्याविषयी तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. आणि गांधीविषयी सगळ्यात ऑथेंटिक इन्फॉर्मेशन काय आहे, त्यांनी लिहिलेली 2 बुक वाचणं. आणि त्याच्यामध्ये कंपल्सरी मित्र वाचा म्हणेन ते कोणतं आहे, माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ, सत्यासोबत माझे जे प्रयोग, हे जे बुक आहे ना गांधींनी लिहिलेलं ते लाईफ चेंजिंग बुक आहे मित्र म्हणे. आणि ते एकदा नाही वारंवार जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होतं ना तेवढ्या वेळा वाचा. वारंवार तुम्हाला त्याच्यातून एक वेगळी काहीतरी शिकवण मिळेल. आणि या आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही. अशा प्रकारचे जर इन्फॉर्मेशन तुम्ही गांधींविषयी ठेवत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं आर्टिकल वाचण्याची गरज नाही. टोटल लाईफविषयीच माहिती त्यांची असल्यावर बाकी काही वाचण्याची तुम्हाला काही गरज पडणार नाही. त्यामुळे याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही आहे. परंतु वारंवार मी तुम्हाला हेच सांगेन की महान पर्सनॅलिटी ज्या आहेत ना, आता आपण इंडियन असून जर आपण या पर्सनॅलिटीविषयी इन्फॉर्मेशन घेतलेली नसेल, अभ्यास केला नसेल तर मग आपल्या एवढं दुर्दैवी आपणच आहोत. कारण अनेक कंट्रींमध्ये गांधींविषयी अभ्यास केला जातो. आता साऊथ आफ्रिका जर तुम्ही बघितलं ना, साऊथ आफ्रिकेला स्वातंत्र्यच मिळालं आहे की गांधींच्या आयडिओलॉजीवर, गांधींचा अभ्यास करून. आता नेल्सन मंडेला डायरेक्ट काय म्हणतात की माझं प्रेरणास्थान कोण आहे तर महात्मा गांधी आहे. समजते. मग त्याच्यावरून आपण समजू शकतो की आपल्या राष्ट्रपित्याचं इम्पॉर्टन्स काय आहे जगाच्या दृष्टीतून. मग आपण त्याचा कितपत अभ्यास करणं गरजेचं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. त्याच्यामुळे जर तुम्ही अभ्यास केला नसेल, तुम्ही ते वाचन केलं नसेल तर ते नक्की वाचा, तुम्हाला फायद्याचंच ठरेल कायम तुमच्या लाईफसाठी. त्यामुळं खरं तर या आर्टिकलमधून तुम्हाला माध्यमातून मी सांगेल की आपल्या महात्माविषयी आपण अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. आपल्या लाईफसाठी, आपल्या स्वतःसाठी अभ्यास करा. तुम्हाला कुठेही बेनिफिट मिळेल न मिळेल याचा विचार नको करा, पण तुमच्या लाईफमध्ये खरं तर चेंज होण्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. नक्की चेंज झालेलं तुम्हाला पाहावंच मिळेल. बाकी तुम्हाला काय करण्याची गरज नाही आहे. त्यामुळं खरं तर ते वाचणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ते वाचून ठेवा. आज एक 2 ऑक्टोबरला आपल्या महात्मा म्हणजे आपला राष्ट्रपिता जन्म झाला, म्हणून एक नवीन संकल्पना वाचून घ्या, ते नक्की तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. पुढचं जे हे आर्टिकल छोटंसं पाहावेच मिळते ना, काल आपण डिस्कशन केलं होतं स्वच्छ भारत मिशन अर्बन, याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट एक वेगळा फंड दिला आहे. त्याचबरोबर अटल मिशन फॉर रिज्युनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन अमृत योजना आहे. त्याच्यासाठी त्यांना चालना मिळण्यासाठी लॉकडाऊनमुळं त्याच्यामध्ये एक स्थगनता आली होती पॅन्डेमिकमुळं, आणि त्याला एक चालना नवीन मिळावी त्याच्यासाठी एक नवीन फंड जाहीर केला गेला होता. मग तो जो फंड आहे त्याच्यामुळं काय काय इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये होईल हे डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही आहे. फक्त आपल्याला जसं काल तुम्ही बघून ठेवलंच असेल, नसेल बघितलं तर आज बघून ठेवा. अर्बन मिशन जे SBMU 2.0 जे मिशन आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन विकिपीडियावरून वगैरे इंटरनेटवरून काढून ठेवा.
त्याची एक शॉर्ट नोट बनवून ठेवा, याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. अमृत योजना काय आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन बघून ठेवा. अशा स्कीम्सविषयी, स्कीमवर क्वेश्चन प्रत्येक वर्षी असतो, त्यामुळे अशा स्कीम ज्या न्यूजमध्ये आहेत त्या तर बघून ठेवणं कंपल्सरी. त्यामुळं त्याचं महत्त्व तुम्ही जाणून त्या डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. एवढ्या आर्टिकलमध्ये आपण घेऊ शकतो डिटेलमध्ये. समजते तुम्हाला? आजच्या द हिंदूच्या न्यूजपेपरमध्ये महत्त्वाच्या न्यूज आणि महत्त्वाचे एडिटोरियल जे होते ते एवढेच महत्त्वाचे एडिटोरियल आणि महत्त्वाच्या न्यूज होत्या. बाकी महत्त्वाचं असलेलं आपल्याला काही पाहाव्यास मिळतं. आता क्राईम्स रिलेटेड आकडेवारी आपण ऑलरेडी बघितली होती, त्यावेळेस मी तुम्हाला नोट्स पण नोट करून ठेवायला पाहिजे. 2-3 दिवसापूर्वीच्याच द हिंदूमध्ये आपण हे क्राईम रेट जो काय आहे तो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो गेल्या आठवड्याच्या न्यूजपेपरमध्ये बहुतेक ह्या 7 ते 8 दिवसामध्येच आपण ते डिटेलमध्ये डिस्कस केलं होतं. तुम्हाला ते डिटेलमध्ये आकडेवारी सांगितली होती की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने जी आकडेवारी सांगितली ती तुम्हाला आकडेवारी सांगितली होती. त्यामुळे ती आकडेवारी तुम्ही जर नोट डाऊन करून ठेवली नसेल तर मग खरं तर खूप चिंताजनक गोष्ट आहे, कारण तिथं चार्टमध्ये सगळं काय दिलं होतं आणि ते तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगितलं होतं. ते लेक्चर तुम्ही शोधून बघा, ते तुम्हाला बेनिफिशियल ठरेल. आणि जर तुम्ही बघितलं असेल, नोट डाऊन करून ठेवलं असेल तर मग मोर दॅन सफिशियंट आहे, चांगली गोष्ट आहे. ते तुम्ही आपण ॲन्सर रायटिंगमध्ये यूज करू शकतो आणि एसे रायटिंगमध्ये यूज करू शकतो. आणि त्याच्यावरतीच ह्या एडिटोरियल असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्या रेटवरती डिस्कस करणार हे एडिटोरियल आहे. त्यामुळे याच्यामध्ये असं काही वेगळं डिस्कस करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची काय आहे ती माहिती असणं खरं तर गरजेचं आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. आणि पुढचं जे आहे ते आता लॉकडाऊन उघडल्यानंतर पॅन्डेमिकची सिच्युएशन थोडी कमी होत आहे. ते झाल्यानंतर आपण कशा पद्धतीनं स्कूल उघडत आहोत, त्याच्यामध्ये काय काय प्रिकॉशन्स घेत आहोत, मग त्याचे काय काय धोके आहेत हे डिस्कस करणार हे आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन अशी काही नाही आहे, परंतु याच्यामधून की पॉईंट जर घ्यायचं झालं तर आपली एज्युकेशनल पॉलिसी काय आहे, एज्युकेशन पॉलिसी काय आहे इंडियाची, ती एज्युकेशन पॉलिसी जी न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून ओळखली जाते, ती न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्याला कुठेतरी माहिती असणं गरजेचं आहे. समजते? त्याच्यासाठी खरं तर तो की पॉईंट आपण खरं तर या आर्टिकलमधून घेऊ शकतो जर घ्यायचा झाला तर. बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आहे. या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतो आहे, कारण आजचे जे महत्त्वाचे न्यूज होत्या, महत्त्वाचे एडिटोरियल्स होते, ते महत्त्वाचे एडिटोरियल्स आपण बघितलेले आहेत. आणि आजच्या न्यूजपेपरमधून शेवटी मी तुम्हाला महत्त्वाचं हेच सांगेन की गांधींविषयी तुम्ही जर अभ्यास केला नसेल, फक्त ऐकवातली इन्फॉर्मेशन गांधी तुम्हाला समजू शकत नाहीत, तुम्ही त्यांच्याविषयी रीड केलं पाहिजे आणि त्यांचं ऑथेंटिक मटेरियल जे आहे ते आपण रीड करायला पाहिजे. त्यामुळं वरून आपले महात्मा का झाले हे आपल्याला कळू शकतं आणि त्याच्यातून आपण खूप काही शिकू शकतो. लाईफ चेंजिंग बुक आहे मी तर म्हणले तुम्हाला. त्यामुळे आजच्या न्यूजपेपरमधून तो एक महत्त्वाचा न्यूजपेपरचा की पॉईंट आपण घेऊ शकतो की महात्मा गांधींविषयी जेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला घेता येईल तेवढी इन्फॉर्मेशन आपण घ्यायचे, तुम्ही घ्यायचे. या नोटवरती मी आजचा द हिंदू समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून चांगल्या पद्धतीनं समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शेअर करा आपल्या मराठी विद्यार्थ्यांना, जेणेकरून त्यांना सर्वांना या लेक्चरचा फायदा होऊ शकेल. टेलिग्राम चॅनल आपला आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा. त्याच्यामध्ये वेगवेगळे अपडेट्स आहेत, त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. आणि बऱ्याच वेळा कमेंट्समध्ये हे विचारलं जातं की लेक्चरचं टाईम नेमकं तुमचं काय आहे. तर लेक्चरचं टाईम आपल्या फिक्स असं काय मी सांगू शकत नाही, परंतु उद्यापासून लेक्चरचं टाईम काय आहे ते 12च्या अगोदर मी लेक्चर अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे 12 वाजायच्या अगोदर लेक्चर अपलोड करायचा प्रयत्न करेन. ही UPSCची प्री झाली ना, त्यानंतर मी एक्झॅक्ट तुम्हाला टाईम सांगेल, त्या टाईमामध्ये मी लेक्चर अपलोड करेन. पण प्री होईपर्यंत मी तुम्हाला एक्झॅक्ट टाईम सांगू शकत नाही, परंतु रोजचा द हिंदू मी अपलोड करत जाईन. ते मग संध्याकाळपर्यंत पण होऊ द्या, पण द हिंदू अपलोड करत जाईन. विशेष करून मी आत्तापर्यंत काय करतो आहे, 12च्या अगोदर द हिंदू अपलोड करायचा प्रयत्न करतो आहे, दुपारी 12च्या अगोदरपर्यंत. त्यामुळं प्री होईपर्यंत फक्त टायमामध्ये ॲडजस्ट करा. त्यानंतर मी फिक्स तुम्हाला टाईम सांगेन आणि त्या टायमावर कन्सिस्टन्सी ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. त्याची चिंता तुमच्या मनामध्ये थोडीसुद्धा नसावी. फक्त आता प्री म्हणजे 10 ऑक्टोबरपर्यंत फक्त तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे. जेव्हा द हिंदू अपलोड होतो आहे तेव्हा तुम्ही फक्त करंट अफेअर करत चला, तोपर्यंत फक्त ॲडजस्ट करा. त्यानंतर मी
एक्झॅक्ट टाईम कोणता आहे तो टाईम तुम्हाला सांगेन, म्हणजे तुम्हाला पण तशा पद्धतीनं तुमचं टाईम टेबल बनवता येईल. सो तोपर्यंत ॲडजस्ट करा, तोपर्यंत माझ्यासोबत सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. या नोटवरती मी तुमच्या आजच्यापुरती रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.